भरपूर तक्रारी सुद्धा होते. पण त्यातला मेन इश्यू होता गुडघेदुखी. गुडघेदुखीने खूपच त्रस्त झाली होती. उठायला, बसायला, चालायला, फिरायला, पायऱ्या उतरणं काही जमत नव्हतं. औषधोपचार केले. औषधोपचार केले की तेवढं कधी बरं वाटायचं. महिने-महिने कोर्स केले. पण डॉक्टरांना मग शेवटी विचारलं, "सर अजून मी काय करू की मला चांगला म्हणजे गुडघेचा त्रास कमी होईल?" तर डॉक्टरांनी सांगितलं, "तुमचं खूप कमी वयातच पायाची तुमच्या गुडघ्याची झीज आहे ती सुरू झाली. तर तुम्हाला वजन हे वाढलंय, तुम्ही ते कमी करा." तर कसं कमी करा? तर सरांनी सांगितलं, की मॅडम कमी खा जरा." तर कमी खा नेमकं कमी खा. नेमकं कमी खा. YouTube वगैरे बघितलं, भरपूर गोष्टी केल्या. त्या 15 दिवस जास्तीत जास्त 10 दिवस की 15 दिवस पर्यंत फॉलो व्हायच्या. नंतर त्या फॉलो होत नव्हत्या. तर त्यातनं 1-2 वजन कमी करायचं व्हायचं, पण नंतर परत आहेच त्यात म्हणजे व्हायचं सुरुवात. त्यामुळे नंतर मी ही कम्युनिटी मिळाली मला. त्याच्याने माझा माइंडसेट झाला होता, की गुडघेदुखीचा माझं आयुष्यभर ती अशीच घेऊन जायला लागणार आहे मरेपर्यंत. मला काही यातनं सुटका नाहीये. आता माझं एज तेव्हा होतं 42-43 होतं. तर तेव्हा असं वाटलं, की आता लाईफटाईम मला तसंच राहायचंय. पण थँक यू म्हणायला कम्युनिटीला. तिथे जॉइन झाली, सगळ्यांचे रिझल्ट आले, बीटीसीमध्ये भाग घेतला. एक गुड फील चालू केलं, फ्रेश चालू केलं. त्यामुळे खूप असं छानपैकी रिझल्ट आला. 4 महिन्यात 16 केजीचा फॅट लॉस कमी झाला आणि त्याबरोबर जो गुडघ्याचा जो भार होता तो कमी झाला आणि मी खूप छानपैकी चालायला लागले. चालायला लागले म्हणजे खूप छानपैकी धावायलाच लागले सर. त्यावेळी मला खूप छान वाटलं या कम्युनिटीला. बीटीसीमध्ये खूप छानपैकी सांगतात हेल्दी रेसिपी. मला आधी वाटायचं मी घरात जे खाते ते खूप हेल्दी आहे, खूप छान आहे. माझा मुलगा प्री-मॅच्युअर असल्यामुळे मी त्याला बाहेरचं खूप देत नव्हती. पण बाहेरचं काही देत नव्हती. पण घरात सगळं बनवून खात होती. ए टू झेड गोष्टी केक, पेस्ट्री सगळं काय म्हणतात ते चांगल्या-चांगल्या हेल्दी-हेल्दी असं मला वाटायचं की खूप छान बनवते. पण इथे बीटीसीमध्ये कळालं की आपल्या खूप छानपैकी रेसिपी असतात त्या आपण बनवून खूप छानपैकी आपली फॅमिली हेल्दी राहू शकतो. आणि त्यामुळे पाण्याचं इंटेक्स तर अजिबात नव्हतं. पाणी प्यायला खूप कंटाळा करायची. पण आता बाजूला बॉटल घेऊनच बसलेली असते की पाणी पी सारखं पीत असते. म्हणजे तर पाणी तहान लागते. पहिलं पाणी पी म्हटलं की कंटाळा होण्यापेक्षा मला आवडायचं नाही पाणी प्यायला. आणि तो एक माइंडसेट झाला. छानपैकी घरात वातावरण खूप असं सुंदर असतं, छान असतं. सकाळची सुरुवात खूप छान होते. पहिला जर सुरुवात असायची, कंटाळा असायची. मिस्टर कामाला गेले की परत मी झोपून जायची. पण ह्या इथे बीटीसीमध्ये आणि आपल्या ह्या जो दररोजचा आपला हॅपी टू हेल्थ असतो त्यामुळे खूप छानपैकी जीवन चाललंय. खूप सुंदर जगते. त्यामुळे खूप छान आणि हेल्दी आहोत आम्ही पूर्ण फॅमिली. थँक यू माझ्या कम्युनिटीला, थँक यू माझ्या